रेवडा माजिलवाडा हांगाच्या सरकारी प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि पत्रकार दिन दबाजान मनोवपात आलो. यावेळार लोकमान्य टिळक हांच्या प्रतिमेक सपुष्प हार घालून त्यांच्या कार्याचो आणि केसरी वृत्तपत्राच्या माध्यमातून तांणी देशकार्यात दिल्ल्या व्हड योगदानाचा आदरान उगडास करपात आलो. शाळेतल्या भुरग्यांनी आणि शिक्षकांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांचेर आणि पत्रकार दिनाच्या महत्वाचेर उजवाड घातलो. दोन-तीन मुलांनी आपले नोटबुक आणून ठेवले, दाखवले आणि टिळकांनी बघितलं की मुलांनी व्यवस्थित गणित सोडवली. सरांनी बघितलं की सोडवली आहे. नंतर पाणी आली टिळकांची. टिळक जेव्हा पाठी निघून आले तेव्हा अगदी शिक्षकांनी पाहिलं गणित अगदी तपासलं त्याने. उत्तर तर बरोबर आहे पण पद्धत चुकवलेली आहे. शिक्षकांनी काय केलं? सरळ रॉंग म्हणून घालून ठेवलं. टिळकांनी विचारलं, तुम्ही असं काय करताय? माझं गणित बरोबर आहे, उत्तर बघा ना. ते बोलले, उत्तर बरोबर आहे पण गणिताची पद्धत चुकलेली आहे. कशी काय पद्धत चुकली? शिक्षक गोंधळले. नाही नाही नाही, मी जी पद्धत फळ्यावर दाखवली होती ती पद्धत नाही तू केली. तुझी ही पद्धत वेगळीच आहे. नाही, बरोबर नाहीये. दोघेही जिद्दीला पेटले. मग शेवटी त्या सरांनी काय केलं? चला आपण मुख्याध्यापकाकडे जाऊया आणि त्यांना दाखवूया, त्यांना तोडगा काढू दे. काय खरं काय खोटं. मुख्याध्यापकांनी पाहिलं, उत्तर तर बरोबर आहे, पद्धत चुकलेली आहे. म्हणजे हा मुलगाही बरोबर आहे, सरही बरोबर आहे. मग काय करायचं? गणित तज्ज्ञांना बोलावून त्यांनी ती पद्धत पाहिली आणि पाहिल्यानंतर त्यांनी काय सांगितलं? तुम्ही जे हे गणित टिळकांनी सोडवलेलं पद्धत बरोबर नाहीये असं जे म्हणताय, नाही, ह्या मुलानं स्वतःच्या वयापेक्षा विद्वान पंडितासारखं आपलं डोकं आणि बुद्धी वापरून त्यांनी ती पद्धत अवलंबिलेली आहे जी विद्यार्थी दशेमध्ये योग्य नाहीये. कुठेतरी विद्वान ते गणित सोडवू शकतो असं म्हटल्यानंतर खरोखरच सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. म्हणजे माझं जे काही सत्य आहे ते सत्य हे सत्यच राहणार आणि मग कितीही मोठ्या माणसानं सांगितलं तर मी होय होय म्हणून मान डोलवणार नाहीये अशी कणखर वृत्ती टिळकांची होती. टरफलांच्या बाबतीत तर तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे. टरफलं खाऊन कोणी शेंगा खाऊन टरफलं फेकली आहे आणि सगळ्या मुलांना जेव्हा शिक्षा करण्यासाठी बोलावतात सगळेजण बिचारे हात पुढं करतात, पट्ट्या घेतात. टिळक जातायत समोर आणि शिक्षकांना सांगताहेत, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं टाकली नाही, मी कशाला शिक्षा भोगू? मी अजिबात शिक्षा भोगणार नाहीये. आणि हीच त्यांची वृत्ती स्वातंत्र्य लढ्यात ज्या माणसाने भाग घेतलेला आहे त्यांना कुठेतरी ऊर्जा देणारी अशीच ठरलेली आहे. म्हणजे इंग्रजांनी केसरी व मराठा या वर्तमानपत्राच्या बाबतीत जेव्हा विरुद्ध दिशेनं जाऊन म्हणजे त्यांना नकारात्मक भूमिका घ्यायला लावली तेव्हा टिळक बोलले,